गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. तर आले मी स्टॉलवरती बघा, आणि पाणी वगैरे टाकलं मस्त खाली. छान दिसतं पाण्याने आणि चांगलं पण वाटतं पाणी टाकल्यावर. आणि आज वॉच सापडली. पहिला वॉच शोधली. वॉच कुठे होती माहिती आहे का? फ्रीजवरच होती, पण काय माहिती आहे घाई गडबडमध्ये ना डोकं पण काम करत नाही आहे. तर सकाळ तर माझी चांगली होती बरं का तुमच्यासोबत बोलून, पण जसजसा टाईम होतो ना तसतसा ना टाईम खराब होत जातो माझा. बाजूवालीमुळे काय करते ती, आली ना लगेच सुरू होते शिव्या द्यायला. नुसतं शिव्या देते, नुसते शिव्या देते. एवढ्या घाणघाण शिव्या देते ना, कधी रिक्षावाले असतात, येणारे जाणारे असतात, ते पण ना असे हसतात की काय मूर्खपणा आहे हा, इतक्या घाणघाण शिव्या. गाडी कोणी पार्क केली ना त्या गाडीवाल्याला पण शिव्या. रिक्षा कधी पार्क केला ना कोणी तर त्या रिक्षावाल्याला पण शिव्या. तर ना असं मूर्खपणा करते ती. गाडी कोणी पार्क केली ना त्या गाडीवाल्याला एवढ्या घाणघाण शिव्या देते, बापरे बाप. रिक्षा कोणी उभा केला ना त्या रिक्षावाल्याला पण. टू व्हीलर कोणी समोर पार्क केली ना तर त्याला पण शिव्या देते. एवढ्या घाणघाण शिव्या देते ना की प्रमाणाच्या बाहेर. आणि मला राग आला ना, म्हणजे शिव्या देते पण नाव घेत नाही, पण शिव्या देते. मग असं वाटतं ना आपल्याला शिव्या देते म्हणून. का मी मोबाईल काढला ना रेकॉर्डिंगसाठी, तर ते माहिती आहे का कुठे पडते? ते एकदम ते लाल डब्बा दिसतो ना, लाल डब्बा, तिथे जाते. तिथे लावते बळबळ करणं एखाद्या पागल व्यक्तीसारखं. तिथे जाऊन बळबळ करते, एकदम लांब लांब जाते. तिथून इथे बळबळ करते बरं का. आता तिचं टेबल बघा कुठे आहे. तिचं टेबल पहिला तिथे होतं त्या कप्प्याचे, ते तिने आता इथे ठेवलं. आणि इथून करून करून आता ते इकडे घेण्याचा प्रयत्न करते. मला काही घेणं देणं नाही कुठे काय करो, पण माझं म्हणणं आहे की किरकिर करून काय भेटतं, बरोबर की नाही? किरकिर करते ना आपण, त्याचं सोल्युशन काय आहे त्या किरकिरीचं मागचं? काहीच नाही ना सोल्युशन. तर बस फक्त जळते हिजडते, हेच काम करते. आणि गिऱ्हाईक आलं ना का त्या गिऱ्हाईकाला सुरू होते शिव्या देणं. ते समोरचे खाणारे पण असताना असं वाटतं का आपल्यालाच देते की काय काय. कारण माहिती आहे का कसं आपल्यासमोर कोणी बोललं की असं वाटतं ना आपल्याला आपल्यामुळेच बोलते का, आपल्यालाच बोलते का. त्याची मूर्ख आहे, तिला काय अक्कल बिक्कल काही नाही. अक्कल जळून गेली का पाण्यात वाहून गेली काय माहिती, देवाच ठाऊक. तर आली ना की तिथून आली ना का सुरू रिक्षातूनच बळबळ करायला सुरुवात होते. आणि स्वतःच ना गड्डा खणते माझ्यासाठी, स्वतःच त्या गड्ड्यामध्ये जाऊन पडते. देव म्हणतो ना का दुसऱ्यासाठी गड्डा नाही खोदू, आपणच पडतो. तसंच तिची गत झाली आहे. माझ्यासाठी गड्डा खणते, तीच जाऊन स्वतः त्याच्यात पडते. तर आता माहिती का 8:30 वाजले आणि अजून काही गिऱ्हाईक आलं नाही. येईल गिऱ्हाईक केव्हा येईल काय माहिती. मी फक्त एक गिऱ्हाईकाची वाट, का गिऱ्हाईक केव्हा येईल काय येईल. तर बघा मस्त सगळं सेट करून ठेवलं. चम्मच वगैरे, निंबू आणलं आज. महत्त्वाचं म्हणजे की काल मस्त झणझणीत पोहे झाले होते आणि त्या काकांना खूप आवडले होते. बोलले खूप झणझणीत पोहे झाले. आज पण तसेच केले. मग आज काय केलं मी, निंबू आणला त्याच्यावर. लय मजा येते निंबू टाकून खाल्लं का. तर असं करते मी, काहीतरी नवीन ना स्वतः करून पाहते की काहीतरी वेगळं झालं पाहिजे आणि लोकांना आवडलं पाहिजे. महत्त्वाचं काय आहे. बोलता बोलता ना फोन बंद करावा लागला, कारण गिऱ्हाईक आलं होतं चायसाठी. तर आपले 2 चाय विकल्या गेले. दिवसभराचे माझे काही जास्त विकल्या जात नाही चाय. 10-15 विकल्या जातात, कधी कधी 20 पण विकल्या जातात, कधी कधी 10, कधी कधी 4-5 असं विकल्या जाते स्टार्टिंग म्हणून. तर अशी सुरुवात झाली ना छान वाटतं. आणि ती अवदस आली ना का फक्त किरकिर करते. असं काही हरकत नाही आपल्याला. तर आपल्याला स्टॉल सांभाळायचा आहे, किरकिर सांभाळायची नाही आहे. तर पुढे काय काय घडतं काय काय नाही स्टॉलसोबत माझ्यासोबत, कितीचं विकलं जातं, काय विकलं जातं, अजून तुमच्यासोबत मी डिस्कस केलं नाही आहे, म्हणजे दाखवलं नाही आहे की माझ्या पिशवीमध्ये किती पैसे जमा होतात आणि किती नाही होतात. तर ते पण मी दाखवणार हळूहळू. तर ते पाहण्यासाठी असंच चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.